नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 24-25ला जो कोर्स ठेवला होता तो पूर्ण भरलाय. माफ करा, पण आता नवीन लोकांना घ्यायला जागा नाही. पण तुम्ही जो प्रतिसाद दिलाय आत्तापर्यंत त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. काल एकच बातमी होती की टाटा मोटर्स काय करताय, कॅपिटल कमी करताय म्हणजे काय, ही रेकॉर्डेड कशाबद्दल आहे. तर मला जी माहिती मिळाली, माझ्या जे वाचनात आलं, ती गोष्ट अशी होती की 2008मध्ये टाटा मोटर्सनी ऑर्डिनरी शेअर्स म्हणून दिले होते. ते करंट मार्केट प्राईस त्यावेळेला जी होती त्याच्या 10% डिस्काउंटनी इश्यू केले होते. आणि ह्याला जे व्होटिंग राईट्स होते ते व्होटिंग राईट्स 1.0 एवढे व्होटिंग राईट्स होते. म्हणजे 10 शेअरला 1 व्होट असं होतं. आणि ऑर्डिनरी शेअरपेक्षा 5% डिव्हिडंड जास्ती होता. त्यानंतर टाटा मोटर्सनी हेच शेअर टाटा मोटर्स DVR म्हणून लिस्ट केले होते. त्यामुळे 10 टाटा मोटर्स DVRला 7 ऑर्डिनरी शेअर्स असे दिले जाणार आहेत. फ्री फ्लोट सेम राहील असं सांगितलं जात आहे. कंपनीने 2010मध्ये QIP सुद्धा केला होता. 2015मध्ये राईट्स इश्यू सुद्धा केला होता. हे सगळे शेअर FNOमध्ये इंडेक्समध्ये समाविष्ट केले गेले होते. 2010मध्ये करंट मार्केट प्राईसपेक्षा 10% डिस्काउंटवर ट्रेडिंग होणारे शेअर्स नंतर 44% डिस्काउंटपर्यंत खाली गेले. म्हणजे ऑर्डिनरी शेअर्स आणि DVR शेअर्स याच्यामध्ये 44%चा फरक आला. आता DVR जे आहेत ते 749 रुपयावर ट्रेड होत आहेत. तर ऑर्डिनरी शेअर्स जे आहेत ते 1086 रुपयावर ट्रेड होत आहेत. जर आपण आत्ता विकून टाकले तर आपल्याला कमी भाव मिळेल आणि 10 शेअरच्या जागी जर 7 शेअर घेतले तर ते फायदेशीर पडेल असं एकंदर कॅल्क्युलेशनवरून दिसत आहे. त्यामुळे तुम्ही मार्केटमध्ये विकून न टाकता 10 शेअरऐवजी 7 शेअर घ्या, ते फायदेशीर आहे. काल फॉरेन इन्व्हेस्टर्सची 1458 कोटीची विक्री होती. तर डोमेस्टिक इन्व्हेस्टरची 2252 कोटींची खरेदी होती. सायंट त्यांचा 14.5% स्टेक 748 रुपये 65 पैसे या भावाने म्हणजे 5% डिस्काउंटवर विकणार आहेत. यातून त्यांना 860.90 कोटी रुपये मिळतील. त्यामुळे प्रमोटरचं जे होल्डिंग आहे ते 66.66 वरून 52.16 इतकं होईल. पण याला
90 दिवसाचा लॉक इन पिरियड आहे. PNB हाऊसिंगमधला सुद्धा जनरल अटलांटिक सिंगापूर फंड 5.1% इक्विटी 775 रुपये प्रति शेअर भावाने विकणार आहे. यातून त्यांना 1032 कोटी रुपये मिळू शकतील. NHPC मध्ये जे पॉवर स्टेशन आहे त्याच्या टेल रेस जे टनेल आहे, टनेल गेट आणि GIC बिल्डिंग याच्यामध्ये लँडस्लाईडमुळे परिणाम झाला आहे. तर कदाचित याचा परिणाम NHPCच्या शेअरवर होऊ शकतो. GETNDचे जे प्रमोटर आहेत ते त्यांचा मायनॉरिटी स्टेक विकण्याच्या प्रस्तावावर विचार करतायत. एक्साईड 74.99 कोटी रुपये एक्साईड एनर्जी सोल्युशनमध्ये गुंतवणार आहेत. आत्तापर्यंत 2652 कोटीची गुंतवणूक झाली आहे. जीनस पॉवरला 3608 कोटींच्या म्हणजे एकंदर अमाऊंट 3608 3 ऑर्डर मिळालेले आहेत. ओला ऑटो आणि ऑटो कंपोनंट पार्टसाठी PLI योजनेअंतर्गत त्यांना सर्टिफिकेशन मिळालं आहे. 3 kWh आणि 4 kWh यासाठी सर्टिफिकेशन मिळालं. आज क्रूड 77.30 डॉलर इंडेक्स 101.16 आणि बॉन्ड यील्ड 3.81 होता. जपानचा एक्झिम डेटा म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट डेटा आला, तो मात्र खराब आला. कारण जपानने त्यांचे करन्सी जी होती त्याचं मूल्य वाढवलं. मूल्य वाढलं करन्सीचं की निर्यात कमी होते आणि आयात वाढते. त्यामुळे जपानचा एक्सपोर्ट इम्पोर्ट डेटा खराब आला. लार्सन अँड टुब्रोला जी GSTची नोटीस पाठवली होती 2237 कोटी रुपयाची, ती कोर्टाने खारिज केली. म्हणजे आता हे पैसे लार्सन अँड टुब्रोला द्यावे लागणार नाहीत. त्याचबरोबर कोणते शेअर, एक BGR एनर्जीची पण न्यूज आहे. झारखंड ऊर्जा संचार निगम बरोबर त्याने आधी करार केला होता, तो करार रद्द केला गेला. कोणते शेअर तेजीत राहतील, कोणते मंदीत राहतील हे वॉच लिस्टमध्ये ठेवा. ज्याप्रमाणे बातम्या दिसत आहेत, प्रमोटर ब्लॉक डीलमार्फत शेअर विकत आहेत, तर ते शेअर मंदीत राहतील. तर काय काय होतं आहे हे पाहूया. आधी तेजीचे शेअर सांगते. जीनस पॉवर, काल सरकारी बँकांमध्ये तेजी आढळली. तर युनियन बँक, बँक ऑफ बरोडा, कोफोर्ज, भारती एअरटेल, सायंट, टाटा मोटर्स, ओला, अपडेटर यांनी सांगितलं की युनिट डेलमध्ये ते 22.3% हिस्सा 52.3 कोटी रुपयाला घेणार आहेत म्हणून. ICICI प्रू, इगारशी मोटार, युनायटेड ब्रिवरीजने सांगितलं की हेनिकेन सिल्वर आणि हेनिकेन ओरिजिनल असे 2 प्रॉडक्ट्स लॉन्च करण्यात आले आहेत. लार्सन टुब्रो, SBI लाईफ,
टाटा पॉवर, SFPने टाटा पॉवरला अपग्रेड केलंय. नेस्ले, टाटा केमिकल, मुथूट फायनान्स, अनंतराज, पेट्रोनेट, एक्साइड, डी-मार्ट, तर बँक ऑफ बरोडा आणि पिरामल. आणि मंदीमध्ये प्रताप स्नॅक्स, PNB हाऊसिंग, सायंट DLF, HG इन्फ्रा, GETND, ज्याच्यामध्ये प्रमोटर माल सोडत आहेत म्हणून हे शेअर मंदीत राहण्याची शक्यता, गॅरंटी कुठेच नाही. त्यामुळे तुम्ही वॉच लिस्टला ठेवा आणि मार्केट काय करताय हे पाहता येईल. नमस्ते.